मानवतेला काळीमा फासणारी अशा प्रकारची ही एका नराधमाने केलेली कृती आहे। अध्यक्ष महोदय, माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। सुहास कांदेजींनी अत्यंत पोटतिडकीने या विषयाची माहिती सदनासमोर ठेवली। माननीय मंत्री महोदयांनी सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत, आरोपीला अटक केली आहे। माझे दोन स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की अशा अल्पवयीन मुलींवर जे अत्याचार करतात, त्यांच्यावर बलात्कार करतात, अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याच्याकरता कायदा करण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि या सदनाने शक्ती कायदा पारित केला होता। परवाच राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सदनात सांगितलं की काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय त्याच्यामध्ये अधिक्षेपित होत आहेत, त्याच्यामुळे तो कायदा परत आपल्याकडे आलेला आहे। तर शक्ती कायदा त्यातल्या सुधारणा करून या अशा नराधमांना तात्काळ फाशी देण्याकरता सुधारित शक्ती कायदा कधीपर्यंत या सदनासमोर आणणार, असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। चला मंत्री महोदय। सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर यांनी या गंभीर घटनेबद्दल आणि सर्व सदस्यांच्या मनामध्ये नागरिकांमध्ये असलेला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला। आपली जी मागणी आहे की तातडीनं अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांवर तात्काळ फाशीची शिक्षा होण्याचा कायदा निश्चितपणे ह्या सर्व बाबी तपासून या संदर्भात योग्य कारवाई करण्यात येईल।